नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपल्यासोबत आहे टी व्ही एसची सर्वात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर जी आहे टी व्ही एस ऑर्बिटर EV। iQube नंतर टी व्ही एसने ही स्कूटर अशा लोकांसाठी आणली आहे ज्यांना एक परवडणारी, प्रॅक्टिकल आणि फीचर्सनी भरलेली EV हवी आहे। जवळपास 1 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत ऑर्बिटरमध्ये काय खास आहे, काय कमतरता आहेत आणि ही खरंच तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे का? चला तर मग याचा सविस्तर रिव्ह्यू करूया। ऑर्बिटरची डिझाईन पाहिली तर ही iQube किंवा एंटॉर्कपेक्षा खूप वेगळी आहे। टी व्ही एसने याला मिनिमलिस्टिक आणि फॅमिली ओरिएंटेड लुक दिला आहे। याची स्टाईल थोडी बॉक्सी आहे, पण फ्रंटला असलेले एज टू एज LED DRL आणि LED हेडलॅम्प याला मॉडर्न टच देतात। इथे तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट मिळते ती म्हणजे आराम। या स्कूटरला 845 mm ची मोठी सीट आणि सपाट सीट आहे, ज्यामुळे रायडर आणि मागे बसलेल्या व्यक्तीला खूप कम्फर्टेबल वाटतं। फुटबोर्ड एकदम सरळ आहे, ज्यामुळे सामान ठेवायला खूप जागा मिळते। आणि हो, इथे तुम्हाला सेगमेंटमध्ये पहिल्यांदा 14 इंचाचा मोठा फ्रंट व्हील मिळतो, जो खराब रस्त्यांवर किंवा जास्त स्पीडमध्ये चांगली स्टेबिलिटी देतो। अंडर सीट स्टोरेज आहे तब्बल 34 लिटर, म्हणजे 2 हाफ फेस हेल्मेट सहज मावू शकतात। ही एक मोठी जमेची बाजू आहे। आता बोलूया याच्या पॉवर आणि रेंजबद्दल। यात 3.1 किलोवॅटचा लिथियम आयन बॅटरी पॅक आहे। कंपनीचा दावा आहे की याला IDCनुसार 158 किलोमीटरची रेंज मिळते, पण जर आपण शहरात किंवा सिटी मोडमध्ये चालवली तर तुम्हाला सुमारे 115 ते 120 किमीची रिअल वर्ल्ड रेंज नक्कीच मिळेल, जी रोजच्या कम्यूटसाठी पुरेशी आहे। यात हब माउंटेड BLDC मोटर आहे, जी 2.5 किलोवॅट पॉवर देते। याचा टॉप स्पीड आहे 68 kmph। आता काही लोकांना हा स्पीड कमी वाटेल, पण ही स्कूटर रेसिंगसाठी नाही तर शहरातील शांत आणि आरामदायी प्रवासासाठी बनवली आहे। तुम्हाला इथे इको आणि सिटी असे 2 ड्रायव्हिंग मोड्स मिळतात। इको मोडमध्ये रेंज वाढते आणि सिटी मोडमध्ये थोडी जास्त पॉवर मिळते। 0 ते 80% चार्जिंगसाठी याला साधारण 4 तास लागतात। टी व्ही एस ऑर्बिटरमध्ये फीचर्सची कोणतीही कमतरता ठेवलेली नाही। कनेक्टिव्हिटीसाठी यात स्मार्ट X कनेक्ट सिस्टीम आहे, ज्यामुळे तुम्हाला कलर LCD डिस्प्लेवर टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, इनकमिंग कॉल अलर्ट, मेसेज अलर्ट आणि व्हेकल स्टेटस मिळतो। यामध्ये तुम्हाला सेगमेंट फर्स्ट फीचर क्रूज कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्ट मिळतो। क्रूज कंट्रोल लांब पल्ल्याच्या प्रवासात थकावट कमी करतो आणि हिल होल्ड असिस्ट चढ उतारावर स्कूटरला मागे जाण्यापासून थांबवतो। जिओ फेन्सिंग, अँटी थेफ्ट अलर्ट आणि फॉल क्रॅश अलर्ट सारखे सेफ्टी फीचर देखील आहेत। पार्किंग सोपी करण्यासाठी रिव्हर्स असिस्ट फीचर आहे। आता काही निगेटिव्ह गोष्टींबद्दल बोलूया, ज्या तुम्हाला माहीत असायला हव्यात। यात फ्रंटला डिस्क ब्रेकचा पर्याय नाही आहे, फक्त ड्रम ब्रेक्स आणि कॉम्बी ब्रेक सिस्टीम आहे। हाय स्पीडमध्ये ब्रेकिंगचा कॉन्फिडन्स थोडा कमी वाटू शकतो। टी व्ही एसने इथे डिस्क ब्रेक द्यायला हवा होता। 68 kmph टॉप स्पीड हायवेसाठी कमी पडतो। तर मित्रांनो, टी व्ही एस ऑर्बिटर EV ही एक जबरदस्त स्कूटर आहे। जर तुमचं रोजचं रनिंग 50 ते 70 किलोमीटर असेल, जर तुम्हाला एक आरामदायक, प्रशस्त आणि फॅमिलीसाठी योग्य स्कूटर हवी असेल, आणि जर तुम्हाला क्रूज कंट्रोल, हिल होल्डसारखे ॲडव्हान्स फीचर 1 लाख रुपयांच्या बजेटमध्ये हवे असतील, तर ही स्कूटर तुम्ही घेऊ शकता। याची एक शोरूम किंमत आहे 99,900 रुपये। तुम्हाला टी व्ही एस ऑर्बिटर EV कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।